सो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करूया. सुजित अ स्मॉल ट्रेडर प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग डिटेल्स ऑफ हिज बिझनेस. तर सुजितचा एक छोटासा बिझनेस आहे, त्यांनी खालीलप्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस टेबल अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन, सो वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा आपल्याला कॅपिटल काढणं आवश्यक आहे. तर आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 2चं आपण सोल्युशन फाइंड आउट करूया. तर फाइंड आउट करत असताना आपल्याला पहिल्यांदा बघा काय सांगितलं आहे, प्रिपेअर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडिंग. तर आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल काढणं आवश्यक आहे. तर मग आपण तो कॅल्क्युलेट करूया. तर मग पहिल्यांदा आपण इथं लिहूया इन द बुक्स ऑफ फर्मचं नाव काय, तर फर्मचं नाव बघू शकता तुम्ही, सुजित आहे. सो देन वी हॅव टू राईट डाऊन ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. सो ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. So as on, so we are going to prepare combined closing statement of affair. Opening and closing statement of affair आपण काय तयार करतोय, कंबाईन तयार करतोय. मग कंबाईन तयार करत असताना आपण काय करणार आहात, कधी आपण असा जो पेज असेल त्या पेज तो फोल्ड करायचा आणि याच्यातला 50% भाग म्हणजे आपण काय करणार आहात, असेट साईडला 2 कॉलम आणि लायबिलिटी साईडला आपण 2 इयर्ससाठी 2 कॉलम प्रिपेअर करणार आहोत. ओके, नाव सो हिअर दिस साईड इज नोन ॲज लायबिलिटीज साईड अँड दिस इज कॉल्ड असेट साईड. सो नाव इयर विच इज गिवन, सो यू कॅन राईट हिअर 1st April 2017 अमाऊंटेड रुपीज. सो 31st March 2018 अमाऊंटेड रुपीज. Here also we have to write 1st April 2017 and 31st March 2018 amounted rupees. Now आपल्याला काय करायचं आहे, जस्ट वी हॅव टू आयडेंटिफाय. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. काय आयडेंटिफाय करायचं आहे की वेदर दॅट बॅलन्स इज रिलेटेड टू असेट्स ऑर लायबिलिटी. तर आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे. सो हिअर राईट डाऊन कॅश इन हँड. तर कॅश इन हँड किती आहे, 2000. तर हे 2000 फर्स्ट इयर आहे आणि 7000 सेकंड इयरला आहे. त्यानंतर डेटर्स इज ऑल्सो आवर असेट्स. सो राईट डाऊन हिअर 40,000 अँड 60,000. देन क्रेडिटर्स इज आवर लायबिलिटी. सो क्रेडिटर्स वी हॅव टू शो ऑन लायबिलिटी साईड. क्रेडिटर्स आपण कुठे दाखवणं आवश्यक आहे, लायबिलिटी साईडला दाखवणे आवश्यक आहे. सो 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. So here government bond we had been purchased in 2018. So there is no government bond in 2017. So dash. So write down here 9,000. Okay. And then bank overdraft. Bank overdraft means excess amount which is we have been withdrawn from our bank account. So overdraft. तर आपण बँक ओव्हरड्राफ्ट कुठे दाखवतो, लायबिलिटी साईडला 70,000 आणि त्यानंतर 30,000. ओके. त्याच्यानंतर मोटार व्हॅन आपण इथं दाखवूया, मोटार व्हॅन. ओके, 50,000 अँड 70,000. 50,000 आणि 70,000. त्यानंतर फर्निचरची अमाऊंट किती आहे तुमची, 15,000 आणि इथं किती ठेवायचे तुम्हाला, 15,000 ठेवायची. त्याच्यानंतर स्टॉक. ओके, स्टॉक किती आहे, 70,000 आणि इथं 90,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. सो बिल्स रिसिवेबल इज ऑल्सो आवर असेट्स. तर बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे. सो दिस इज 70,000 अँड इन दिस कॉलम वी हॅव टू राईट डाऊन 90,000. सो नाव यू कॅन काउंट ऑल दिस बॅलन्सेस. तर बघा तुम्ही काउंट करू शकता, 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 बॅलन्सेस आहेत फर्स्ट इयरचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं पण 8, फक्त इथं इन्क्रीज झालं आहे 1 म्हणजे 9. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आपण काय करणार आहात, आता टोटल करून आपण बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करणार आहात. सो इफ यू सम ऑफ दिस कॉलम, तर या कॉलमची आपण टोटल जर केलात
तर ती येणार आहे तुमची 2,47,000 आणि या कॉलमची टोटल केला तर 3,41,000 येणार आहे. सो फॉर सेविंग आवर टाईम सो आय जस्ट राईट डाऊन टोटल अमाऊंट. तर या ठिकाणी आपण काय करणार आहात, बॅलन्स शीटची असेट साईड ऑलवेज शोड मोर दॅन लायबिलिटी साईड. सो दिस बॅलन्स वी हॅव टू शो ॲज इट इज ऑन लायबिलिटी साईड. आपल्याला ती रक्कम आहे तशी मांडायची. ओके. आणि त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल. मग आपण कॅपिटल कसं फाइंड आउट करणार बघा, इथं मी लिहिणार आहे तुमचं ओपनिंग कॅपिटल आणि त्यानंतर लिहिणार आहे तुमचं क्लोजिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल म्हणजे फर्स्ट इयर कॅपिटल. तर बघा 2017 आपली असेट्स होती किती, एकूण 2,47,000. ओके. 7+5 म्हणजे 12 म्हणजे 1,20,000 आपली काय असणार आहे, या साईडची टोटल असणार आहे लायबिलिटीची, ती आपल्याला मायनस करायची. सो 4 - 2 2 2 - 1 1. तर 1,27,000 हा आपला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ओपनिंग कॅपिटल. सिमिलरली वी हॅव टू कॅल्क्युलेट क्लोजिंग कॅपिटल. सो 2018 our total assets are 3,41,000 आणि लायबिलिटीज किती आहे तुमच्या 8 + 3 11 मीन्स 1,10,000. आपण काय करणार आहात, मायनस करणार आहात. 4 - 1 3 3 - 1 2. तर 2,31,000 हा आपला काय असणार आहे, तुमचा क्लोजिंग कॅपिटल असणार आहे. सो हिअर इफ यू आर गोइंग टू प्रिपेअर दिस स्टेटमेंट ऑफ अफेअर व्हेरी करेक्टली देन यू कॅन स्कोर 4 मार्क्स. याला तुम्ही एकूण किती मार्क्स असणार आहेत, तुमचे 4 मार्क्स असणार आहेत. सो नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व धिस ॲडजस्टमेंट. आपल्याला या ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे. आता ॲडजस्टमेंट सॉल्व करत असताना आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉससुद्धा बनवणं आवश्यक आहे. कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे बघा, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर, ह्या 2 गोष्टी आपण सॉल्व केल्या आहेत. आता काय करायचं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस आपल्याला तयार करायचं आहे. मग तयार करत असताना पहिल्यांदा आपण काय करणं आवश्यक आहे, जो काय आपला कॅपिटल आहे क्लोजिंग कॅपिटल, तो आपण विचारात घेणं आवश्यक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज अवर क्लोजिंग कॅपिटल. तर क्लोजिंग कॅपिटल आपण लिहूया. इथं लिहित असताना काय लिहिणार, क्लोजिंग कॅपिटल. क्लोजिंग कॅपिटल. सो ॲज ऑन 31st March 2018. तर एकूण टोटल व्हॉट इज द अमाऊंट, 2,31,000. नाव हिअर वी हॅव टू राईट डाऊन ॲड ड्रॉइंग्स. सो दिस इज अवर फॉर्मॅट. सो ॲज पर अवर फॉर्मॅट वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तर बघा या फॉर्मॅटनुसार काय सांगितलं आहे, सुजित विड्रॉ ₹5,000 फॉर हिज पर्सनल यूज ऑन 1 October 2017. तर आपल्याला विड्रॉ फॉर पर्सनल यूज म्हणजेच काय, ड्रॉइंग्स आहे. तर बघूया ॲडजस्टमेंटमध्ये आणखीन कुठं ड्रॉइंग आहे. ही ऑल्सो विड्रॉन 30,000 फॉर रेंट ऑफ हिज रेसिडेन्शियल फ्लॅट. तर हिज रेसिडेन्शियल फ्लॅट म्हणजे त्याचा हा वैयक्तिक खर्च आहे, म्हणून हे सुद्धा काय आपलं ड्रॉइंगच आहे. नंतर डेप्रिशिएशन फर्निचर अँड राईट ऑफ 1,000 फ्रॉम मोटर हँड, म्हणजे ही सुद्धा एक डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे, ती बघूया. ही आपण काय करणार आहात, आपण लेस करणार आहात. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आपण हे काय करणार आहात, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण ॲड करणार आहात, ते आपण बघूया, नंतर लर्न करूया. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड वॉज परचेस ऑन 1 October. तर ॲक्च्युली हा गव्हर्नमेंट बॉन्ड, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड यावरती आपल्याला हे काही इन्कमचा सोर्स आहे तो आपण ॲड करणार आहात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करतो, नेहमी लेस करतो कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 1,000 रिटर्न बॅड डेट आणि RDD आहे, ठीक आहे, हे पण आपण लेस करतो. म्हणजे आपलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि त्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड हे आपल्याला ॲड करायचं आहे. पण प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंटच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ॲड धिस ड्रॉइंग्स. तर ड्रॉइंग्स आपल्याला ॲड करायचं आहे. पण ड्रॉइंगचे 2 प्रकार आहेत, एक कॅश आहे, आपण कॅश किती विड्रॉ केलेली आहे 5,000. सो यू कॅन शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम ॲज अ 5,000 म्हणून तुम्ही दाखवू शकता. आणि त्यानंतर पुढे काय सांगितले तुम्हाला या ठिकाणी, रेसिडेन्शियल फ्लॅट. आपण हा रेसिडेन्शियल फ्लॅटसाठी आपण
विड्रॉ केलेलं आहे. तर मग आपण इथे दाखवू शकता हे रेसिडेन्शियल फ्लॅट आणि टोटल किती 30,000 आपण विड्रॉ केलेलं आहे. सो वी हॅव टू ॲड धिस 30 + 35 मीन्स टोटल 30 + 5 मीन्स 35. टोटल करा. सो 1 + 5 6, 3 + 3 6, 2,66,000 आपण घेणार आहात. आणि यानंतर आपण त्यास काय म्हणणार आहात, ॲडजस्टेड कॅपिटल असं म्हणूया. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हटलं तरी चालेल किंवा नाही म्हटलं तरी चाललं असतं, क्लोजिंग कॅपिटल. आणि त्यानंतर नाव वी हॅव टू लेस, आपल्याला काय लेस करायचं आहे, ओपनिंग कॅपिटल. सो ओपनिंग कॅपिटल डेट दिलेली आहे आपल्याला काय, ॲज ऑन 1 एप्रिल 2017 आणि अमाऊंट किती आहे तुमची 1,27,000. मायनस करा. तर मायनस केल्यानंतर 0 0 0, तर 6 - 7 होत नाहीत, जात नाहीत, म्हणून इथं काय झालं 16 16 - 7 9, 5 - 2 3 आणि त्यानंतर 2 - 1 म्हणजेच 1, 1,39,000. तर यास आपण काय म्हणणार आहात, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. ओके. आणि त्यानंतर आपण ॲड, मगाशी आपण प्रॉब्लेम रीड करताना बघितलं होतं, ॲड काय ॲड करायचं आहे आपल्याला, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण ॲड करतो, त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अल्सो वी हॅव टू ॲड. तर इथं लिहा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम फॉर दी एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. 3,000 रुपये. त्यानंतर 10% गव्हर्मेंट बॉन्ड दिलं आहे. तर आपण काय करूया या ठिकाणी, इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड. तर इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड आपण कॅल्क्युलेट करू शकता. इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड साईडला मी कॅल्क्युलेशन करून दाखवेन तुम्हाला. तर गव्हर्मेंट बॉन्डची टोटल बघू शकता, बघा इथे 10% गव्हर्मेंट बॉन्ड दिलं आहे. एकूण किती आहे तुमची अमाऊंट 9,000. पण त्याची डेट दिलेली आहे, काय डेट दिली आहे, 1 ऑक्टोबर सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण 10% कॅल्क्युलेट करूया, 10 / 100 आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर टू 31 मार्च 2018, म्हणजेच एकूण 6 मंथ आपण विचारात घेणार आहोत. तर 0 0 गेट कॅन्सल. सो 6 1 = 6, 6 2 = 12. तर हे 2 1 = 2, 2 4 = 8, राहिले 1, 2 5 = 10, हा 0. तर आपला 450 हा इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर हा आपण किती मंथसाठी काढला आहे आपण, तर तो 6 मंथसाठी काढलेला आहे. तर मग या ठिकाणी घ्या 3,450 आपल्याला ॲड करायचं आहे. तर मग ॲड केल्यानंतर बघा किती अमाऊंट येते, 0 5 4, 9 + 3 12, राहिले 1, 1 + 3 4, 1,42,450. आणि यास आपण काय याच्यामधून आपण आता काय मायनस करणार आहात, बाकीच्या सर्व ॲडजस्टमेंट आपण मायनस करणार आहात. आता एक्सपेन्सेस असतील, आपण ते इन्कम बघितला राईट. तर इथं आपण जे ॲड केलं ते इन्कम होते. आता काय एक्सपेन्सेस नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही लेस केला तरी चालेल. ओके. नाव आपण ह्या 2 ॲडजस्टमेंट काय केलेत, सॉल्व केलेले आहेत. आता ही ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व करायची आहे. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, आपल्याला फर्निचरचं डेप्रिशिएशन काढायचं राईट. तर मग बघा या ठिकाणी 10% सांगितले आणि तुम्ही फर्निचरची अमाऊंट बघू शकता किती आहे, एकूण 15,000 15,000 15,000वर 10% म्हणजे किती येणार, 1,500. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे तुम्हाला की या ठिकाणी राईट 1,000 फ्रॉम मोटार व्हॅन. आपण काय म्हणू शकता, राईट ऑफ म्हणजेच काय डेप्रिशिएशन आहे, डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हॅन. मोटार व्हॅनवरती आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे किती, 1,000. ओके. त्यानंतर थर्ड ह्या आपण ॲडजस्टमेंट सॉल्व केलेत. त्यानंतर ही पण ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केली, ही पण ॲडजस्टमेंट सॉल्व केली. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढूया, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढताना ओपनिंग कॅपिटलवरतीच आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढणार आहोत.
ओपनिंग कॅपिटल. बघा ओपनिंग कॅपिटल किती आहे, आपण मायनस केले 1,27,000 आणि 10% सांगितलेलं आहे आपला, राईट. तर या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढताना आपण काय करणार आहात, इथे ॲडिशनल कॅपिटलची आपल्याला डेट दिलेली नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण इथे कॅल्क्युलेशन दाखवू शकता. बघा इथं दाखवलं तरी चालेल, नाही तर मी डायरेक्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला इझी लक्षात राहील. 1,27,000 इंटू 10/100 म्हणजे किती झाले तुमचे 12,700 रुपये. ओके. तर ॲक्च्युली या ठिकाणी ॲडिशनल कॅपिटल आपल्याला ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल आपल्याला दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. आणि दिलं असतं तिची डेट दिली असती तरी ते विचारात आपण घेतलं असतं. नेक्स्ट ही पण ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेली आहे. आता बॅड डेट्स. पहिल्यांदा आपण काय करूया, बॅड डेट्स लेस करूया. बॅड डेट्सची अमाऊंट दिलेली आहे, डायरेक्ट आपण ती अमाऊंट घेऊ 1,000 रुपीज. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अँड प्रोव्हाइड 5% RDD म्हटलं आहे तुम्हाला, RDD. बघा एकूण डेटर्स, आपण डेटर्सवरती आपण काय करतो या ठिकाणी अमाऊंट कॅल्क्युलेट करतो. डेटर्सची अमाऊंट किती आहे आपली 40,000 आहे. तर ॲक्च्युली आपण ओपनिंग डेटर्सवरती हे सर्व काढतो बॅड डेट्स. तर हे 40,000 आहेत. या 40,000मधून बॅड डेट्सची अमाऊंट, बॅड डेट्स किती लेस करा सांगितले आपल्याला 1,000. तर हे 1,000 आपण लेस करणार आहात. मग या ठिकाणी आता RDDसाठी किती अमाऊंट राहिली आपली 40,000 मायनस 1,000 म्हणजेच किती 39,000. या 39,000वरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं आहे इन RDD. सो तर हे बघा 500, तर 5 9 45ला 5 हातचे आले किती 4. तर हे 5 त्रिक 15, 15 आणि 4 किती झाले तुमचे 19. तर 1,950 आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला बघा या ठिकाणी RDD कॅल्क्युलेट करत असताना ती ओपनिंग नाही तर आपल्याला क्लोजिंग डेटर्सवरती कॅल्क्युलेट करायची, म्हणजे एकूण किती 60,000वरती. तर मी या ठिकाणी करेक्शन करून घेतो. तर हे 60,000तून 1,000 गेले, राहिले किती तुमचे इथं 59,000. या 59,000वरती आपल्याला RDD कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग RDD कॅल्क्युलेट करत असताना बघा इथं मी साईडला कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. तर हे 59,000 इंटू 5/100, 0 गेट कॅन्सल, ते 500. सो 5 9 जा 45, राहिले इथे किती 4. तर 5 5 जा 25, 25 प्लस 4 तर हे 29 म्हणजे 2,950. तर आपल्या इथं किती घ्यायचं आहे 2,950. तर परत एकदा एक लक्षात घ्या की आपण बॅड डेट्स आणि RDD काढताना कधीही क्लोजिंग डेटर्सवरती कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे, त्यासाठी याला मी स्टार केलेलं आहे. तर 1,000 60,000मधून या ठिकाणी 1,000 मायनस केल्यानंतर राहिले किती 59,000 आणि 59,000वरती 5% आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो इफ यू सम ऑफ दिस कॉलम, तर तुम्ही या कॉलमची टोटल केलात तर ती येणार आहे तुमची 19,150. तर हे 19,150. तर तुम्ही मायनस करा, मायनस केल्यानंतर ऑब्वियसली ही रक्कम जास्त आहे. तर मग काय येणार आहे तुमचं नेट प्रॉफिट फॉर द इयर. तर आपण फॉर द इयर कॅल्क्युलेट करू शकता. बघा कसं काय, या ठिकाणी 1,42,450मधून टोटल एक्सपेंडिचर आहे 19,150. सो हिअर 0 minus 0 0. सो 5 minus 5 0, 4 minus 1 3. तर हे 12 minus 9 3. तर राहिले इथे किती 3 3 minus 1 2. तर 1,23,300 हा जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण काय म्हणणार आहात या ठिकाणी प्रॉफिट फॉर द इयर. सो माय डिअर स्टुडंट्स, सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँकिंग यू.